हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हा आहे अन्वीच्या टिफिनचा व्लॉग. तर पहा किती सुंदर अशी सकाळ झालेली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. तर फ्रेंड, जगदंब जगदंब, चला सुरुवात करूया आज अन्वीच्या टिफिनचा. आज अन्वीच्या टिफिनला एक विशेष होतं. विशेष गोष्ट अन्वीच्या टिफिनला ही होती की बघा, आपल्या नेहमीप्रमाणे 2 दूध तापत आहेत आणि मी रेसिपीपासून सुरुवात करते, मग तुम्हाला सांगते काय ते. तर मी इथं धने, जिरे, ओवा आणि लसूण असं सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर हे सगळं एकत्र करून घेतलं होतं. त्यात हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत हे पहा. आणि हे सगळं वाटण मी आता बारीक करून घेत आहे मिक्सरमध्ये. आणि अशा प्रकारे व्यवस्थित खूप सुंदर असं वाटण मी ह्याचं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि आता पहा, पुढची रेसिपी अशी आहे की हे सगळं बारीक करून घेतल्यानंतर मी इथं आता पिठं घेतलेली आहेत. तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण काय बनवतो. तर आपण बनवत आहोत थालीपीठ. तर इथं गव्हाचं पीठ जास्त घेतले, त्यानंतर एक चमचा इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर मीठ आहे, तीळ आहेत, ज्वारीचं पीठ आहे, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे आणि मकेचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आणि मकेचं पीठ हे ऑप्शन आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि इथं मी हिंगही घेतलेला आहे. आणि हे सगळे पीठ आता मी आहे ना मळून घेणार आहे. गव्हाचं पीठ आहे ना जास्त टाकायचं. तर अशा प्रकारे मग आता मी सगळी पिठं घेतलेली आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, तांदूळ वगैरे, तांदूळाचं पीठ, कॉर्नचं पीठ आणि ओवा, जिरे, हिंग, त्याचप्रमाणे तीळ आणि इथं कोथिंबीर आहे, बीटरूट आहे आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता हे सगळं बॅटर आहे ना ते व्यवस्थित टाकायचं. हे सगळे जे वाटण आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं. हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. याच्यामध्ये मग कांदा टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचं. बीटरूट नाही टाकायचं, का तर आपल्याला अर्धे करायचे बीटरूटचे थालीपीठ आणि अर्धे करायचे नुसते कांद्याचे थालीपीठ. तर बीटरूट हे नंतर पीठ मिक्स झाल्यावर थोडं पीठ काढून त्याच्यामध्ये मिक्स करायचं, तुम्हाला लागेल तशा प्रमाणामध्ये. आणि मग अशाप्रमाणे मीठ वगैरे टेस्ट करून पाहायचे, कसं पडले काय पडले ते पहा. आता हे सगळं मिक्स करायचं. मी माझ्या हाताने सांगते, का तर मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि मग हे सगळं व्यवस्थित असं कालून घ्यायचं. आणि हो, हळद टाकायची राहिली आपली, तर मी इथे टाकत आहे हळद. आणि हे सगळं पाणी जसं लागेल तसं सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. जरा घट्टच मळायचं, पातळ नाही मळायचं. व्यवस्थित असं छान असं मळून घ्यायचं. आणि मग थोड्याशा पिठामध्ये बीटरूटही मिक्स केलेलं आहे. आणि कापड घ्यायचं, सुती कापड घ्यायचं कॉटनचं, आणि त्याच्यावरती असा पिठाचा गोळा ठेवून व्यवस्थित हाताने पाणी लावून त्याला थापायचं. आणि तोपर्यंत तवे तापायला ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता याच्या पुढची जी रेसिपी आहे ना ती माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट शॉर्टमध्ये पहा. आणि काय गंमत झाली तेही तुम्हाला मी सांगते. त्यासाठी पाहायला नका विसरू माझा नेक्स्ट शॉर्ट. धन्यवाद. स्टे ट्यून.